राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांना उमेदवारी। सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी गोंदियाच्या राजेंद्र जैन यांची वर्णी। जैन हे प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय। नवी दिल्लीमध्ये आज इंडिया आघाडीची बैठक। 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर होणार महत्त्वपूर्ण चर्चा। उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राहणार उपस्थित। नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणामध्ये मुख्य संशयित आरोपीचा धक्कादायक जबाब। पीडितेला घरी नेऊन नमाज पठणाचं शिक्षण दिलं। आरोपी निदा खानची कबुली। 3 महिन्यांमध्ये गॅस सिलेंडर 89 रुपयांनी महागला। इतर देशांच्या तुलनेत भारतात सिलेंडरचे दर कमीच, केंद्र सरकारचं स्पष्टीकरण। मुंबईमध्ये वॉटर टँकर असोसिएशनचा आजपासून बेमुदत संप। मागण्या मान्य न झाल्यामुळे संपाचा बडगा। टँकरवर अवलंबून असणाऱ्या मुंबईतील व्यवसायांना बसणार फटका। बुलढाण्यामध्ये पाण्याची गंभीर टंचाई निर्माण होण्याची शक्यता। येळगाव धरणात केवळ 15 दिवसांचा पाणीसाठा शिल्लक। पाणी जपून वापरण्याचं आमदार संजय गायकवाड यांचं आवाहन। राज्यात अनेक ठिकाणी आनंदघनांची आनंद वार्ता। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मान्सूनचा प्रवेश। मान्सून मुंबई पुण्यात मान्सूनची शक्यता। आज विदर्भातील 5 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट। पावसाळा उंबरठ्यावर असतानाही नागपुरात उष्णतेचा तडाखा कायम। काल कमाल तापमान 43.8 अंशांवर। ब्रह्मपुरीत सर्वाधिक 45.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। नवी दिल्ली विमानतळावर वादळासह पावसामुळे विमानांचं नुकसान। T2 वरील एअर इंडियाच्या 3 विमानांचं नुकसान। धावपट्टीवरील उपकरणं आदळल्यानं विमानं सेवेतून बाहेर। डॉमिनिकन रिपब्लिकमध्ये खासगी विमान धावपट्टीवर कोसळलं। टेक ऑफ दरम्यान विमान क्रॅश। भीषण अपघातात पायलट आणि को पायलटचा मृत्यू। इस्रायल-इराण युद्ध पुन्हा पेटलं। ट्रम्प यांचा विरोध असूनही नेतन्याहूंकडून इराणवर हल्ले। इस्रायलने इराणमधील अनेक ठिकाणी डागले बॅलिस्टिक मिसाइल्स। इस्रायल लेबनॉन संघर्षाचा जागतिक तेल बाजाराला फटका। युद्धविराम संपताच कच्च्या तेलाचे दर कडाडले। ब्रेंट क्रूड आणि US क्रूड तेल दरात मोठी वाढ। फिलिपिन्समध्ये 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप। दक्षिणेकडील मिंदानाओ बेटावर भूकंपांचे धक्के। भूकंपामुळे फिलिपिन्ससह इंडोनेशिया किनारपट्टीवर त्सुनामीचा धोका।